रात्र झाली, उशक्त चालू होता होता काल रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. नमस्कार मित्रांनो, मी कावेरी आगवड. माझा आजचा भाषणाचा विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे. मित्रांनो, आजच्या युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मानवाने आपले जीवन अधिक सरळ, सोपे, सुकर बनण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे शोध लावले, विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले. यातूनच मानव आज पृथ्वीचा राजा बनला. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहे. तसेच तंत्रज्ञान ही सुद्धा मानवाची मूलभूत गरज बनली आहे. मानवाची मूलभूत गरज बनली आहे. विविध प्रकारची वाहने, यंत्रे, टीव्ही, मोबाईल, रेडिओ, संगणक, उपग्रह यांसारख्या तंत्रज्ञानातून विकसित झालेल्या वस्तू आज आपल्यासाठी अतिशय आवश्यक झाल्या. तर संगणक ही तंत्रज्ञानाची देणगीच म्हणावी लागते. मित्रांनो, तंत्रज्ञानाची पहिली बाजू पाहिली, मात्र दुसरी बाजू पाहणे तितकेच आवश्यक आहे. विविध प्रकारची वाहने, कारखाने यातून प्रदूषणाची भीषण समस्या निर्माण होते आणि संपूर्ण जगापुढे उभी राहते. टीव्ही, मोबाईल, संगणक या सर्वांच्या जाळ्यात अडकून माणूस माणसापासून दूर होऊ लागलाय. तो तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला दिसतो. आज माणसासाठी तंत्रज्ञान की तंत्रज्ञानासाठी माणूस हा प्रश्न संपूर्ण जगापुढे उभा राहील. पण तंत्रज्ञानही माणूसच विकसित करतो आणि त्याचा वापरही माणूसच करतो. मग तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करायचा की वाईट गोष्टींसाठी हे सुद्धा मानवानेच ठरवले पाहिजे. मानवाने जर तंत्रज्ञानाचा वापर भान ठेवून केला तर ते त्याच्यासाठी एक वरदानच ठरेल. मित्रांनो, तंत्रज्ञानात खूप काही गोष्टी असतात, जसं की मोबाईल. मित्रांनो, काही माणसे गाडीवर प्रेम करायची, काही माडीवर तर काही साडीवर. मित्रांनो, गाडी, साडी, माडी सर्व बाजूला गेले. त्याची जागा एका मोबाईलच्या काडीने घेतली. त्याला आपण रेंज म्हणतो. ती जर रेंज इकडे तिकडे झाली तर माणसाचे हृदय देखील स्विच ऑफ होऊ लागले. एवढेच नाही तर मोबाईल जर बंद झाला तर माणूस सुद्धा बंद झाल्याचे दिसून येते. ही सर्वात मोठी शोकांतिका आजच्या काळात बघायला मिळू लागली. या मोबाईलमुळे नेमके काय झाले? जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा आपल्या घरी एक पत्र यायचं. पत्र आलं की घरातली सर्व माणसं जमायची. एक जण तो पत्र वाचून दाखवायचा तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद अतिशय शोकनीय स्वरूपाचा होता. जेव्हापासून मोबाईल आली तेव्हापासून पत्र यायची सुद्धा बंद झाली आणि पोस्टमनच्या पेट्या भंगारमध्ये जाऊ लागल्या. त्या ठिकाणी मोठे मोठे टॉवर उभे होऊ लागले. मित्रांनो, पहिले असं म्हणायचे की उठता क्षणी हाताचं दर्शन घ्यावे, की कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूल्ये सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. पण आता असं नाही. आपण उठलो की मोबाईल हातात घेऊनच उठतो आणि कुणाचा मेसेज आला इथून आपला दिवस सुरू होतो. आपण बसमध्ये अथवा ट्रेनमध्ये एकमेकांशी संवाद साधायचो, पण तो फेस टू फेस संवाद आता नष्ट होत चालला. आपल्या शेजारी बसलेला माणूस कोण आहे, काय आहे, आपण याची दखल सुद्धा घेत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग सोडा, डॉक्टर सुद्धा असं लिहून देतील की दिवसातून एकदाच व्हॉट्सअप बघा, आठवड्यातून 4 वेळेसच फेसबुक उघडा, ट्विटर तर उघडूच नका. आपल्या मनाला, बुद्धीला, शरीराला प्रभाव इतका झाला की हळूहळू आपल्या वागण्यात बदल होत जाणार. मित्रांनो, व्हॉट्सअप, फेसबुक आपल्यासाठी पण आपण त्याच्यासाठी नाही. मित्रांनो, आपण आपल्या नातेवाईकांकडे, आई वडिलांकडे अधिक लक्ष देऊया. तंत्रज्ञान आहे जरी, पण त्याचा अतिवापर पिढी बर्बाद होण्याकडे दिसून येतो. हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे असं मला एक सुजन बालिका म्हणून वाटतं. मित्रांनो, जसं की संगणक अनेक फायदे देतो. वाढीव उत्पादन, कार्यक्षम डेटा, तथापि त्याचे तोटे देखील आहे. सायबर हल्ल्यांचा धोका, शारीरिक न झालेली हालचाल याचा समावेश आहे. थँक्यू.